नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय मस्त कुरकुरीत असा हराभरा कबाब. तर चला बघूया. पुढे मी सांगते तुम्हाला मी कशामध्ये बनवलं ते. हा थोडासा पालक होता, तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगोदर 1-2 पाण्याने. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्या गरम पाण्यामध्ये हा पालक टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी अर्धा वाटी वाटाणे घेतलेले ते पण टाकून घेतलेले आणि वाटाणे आणि पालक आपल्याला 5 मिनिटासाठी मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. वाटाणे थोडे सॉफ्ट होतील. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा आपलं बॉईल होते तोपर्यंत मी एक खरडा बनवून घेते. त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडी लसूणची पात होती माझ्याकडे. त्याचा असा मी आता खरडा बनवून घेतलेला आहे. आपण साईडला काढून ठेवूया. आता आपलं पालक आणि मटार पण चांगलं बॉईल झालेलं आहे. आपण गाळणीमध्ये काढून घेऊया. गाळणीमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की आपण मिक्सरमधून त्याची भरड करून घ्यायची. एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची, थोडी जाडसर अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत. तर हे हराभरा कबाब खूप छान लागतात आणि खूप सोपी पद्धत आहे बनवायची. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. जिरं थोडंसं तळतळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण जे खरडा बनवून घेतलेला आहे ते टाकून घेऊया. यामध्ये लसूणची पात असेल तर टाका, खूप छान लागते लसूणची पात ह्याच्यामध्ये. आणि हा खरडा आपण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत. हे हराभरा कबाब आपण हॉटेलमध्ये नेहमी खातो, पण आपण घरच्या घरी पण खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं. थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि हे चांगलं मिक्स करायचं. आता त्यामध्ये आपण जे पालक आणि वाटाण्याची भरड करून घेतलेली ती टाकून घेऊया. थोडी जाडसरच भरड ठेवायची, एकदम बारीक पेस्ट नाही करायची, जाडसरच छान लागते. ही सगळी पेस्ट आपण टाकून घेणार आहोत आणि ही पेस्ट आणि आपला खरडा एक जीव आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. असं चमचने व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ मिरची सगळीकडे लागलं पाहिजे त्याला. आणि त्यामध्ये मी एक मोठा बटाटा बॉईल करून घेतला होता, तो किसून घेतलेला आहे आणि ते आपण टाकून घेतलेलं आहे. तर हे बटाटा पण त्याच्याबरोबर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे हराभरा कबाब खूप टेस्टी बनतात. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता, हेल्दी पण आहे. आता त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे 2 चम्मच. कॉर्नफ्लॉवर पण आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कारण वाटाणा पालक आहे, पाणी त्याच्यामध्ये सुटतं म्हणून आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचं. आणि तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 2 चम्मच तांदळाचं पीठ पण टाकू शकता. हे सगळं आता मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं ब्रेड क्रम्स टाकते. ब्रेड क्रम्स टाकल्यामुळं पूर्ण ओलावा शोषून घेतो आणि आपले कबाब व्यवस्थित बनतात. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आता बघा छान एकजीव झालेला आहे आणि किती छान कलर आलेला आहे बघा. तर याचे आपण आता छोटे छोटे कबाब बनवणार आहोत. असे छोटे छोटे कबाब बनवायचे आणि त्याच्यावरती असं काजूची अर्धी पाकळी लावून घ्यायची, म्हणजे दिसायला खूप छान दिसतं. असे छोटे छोटे आता आपण सगळे कबाब बनवून घेणार आहोत.
जास्त जाड नाही बनवायचे आणि जास्त पातळ नाही, मध्यम असे बनवून घ्यायचे हे कबाब. तर मुलांसाठी खूप हेल्दी आहे. त्यामध्ये पालक आहे, मटार आहेत. हे आता झालेले आहेत आपले सगळेच कबाब बनवून. त्यासाठी मी एक चटणी बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची. आणि हे कबाब मी आता हे माझ्याकडे सोलरचं एअर फ्राय आहे, त्यामध्ये मी बनवून घेतलेलं आहे. पण तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता. तर यामध्ये एकदम कुरकुरीत कबाब बनतात आणि तेलाचा बिलकुल वापर होत नाही. थोडं थोडं तेल मी लावून घेतलेलं आहे कबाबला आणि 10-20 मिनटं मी असं एअर फ्रायमध्ये बेक करून घेतलेलं आहे.